अमरावती शहरात देह व्यवसायाविरोधात राजापेठ पोलिसांनी मोठी कारवाई करत एका संघटित रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। सागरनगर येथील फ्लॅटवर टाकलेल्या छाप्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत धक्कादायक माहिती समोर आणली आहे। 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 3 महिलांची सुटका करण्यात आली आहे। तर या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत। राजापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सामरानगर परिसरातील साई दर्शन रेसिडेन्सी येथे नियोजनबद्ध सापळा रचून कारवाई केली आहे। या कारवाईत मंगला विनोद पडसपगार आणि सुशांत अरविंद पडसपगार यांना अटक करण्यात आली आहे। तसेच 3 महिलांची सुटका करण्यात आली। तपासादरम्यान आरोपी मंगला पडसपगार हिने दिलेल्या माहितीनुसार तिचा पती विनोद पडसपगार हा मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील एजंटच्या माध्यमातून महिलांना अमरावतीत आणत असल्याचे उघड झालेत। त्यानंतर शहरातील विविध उच्चभ्रू भागांमध्ये भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधून देह व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांच्या तपासात व्हॉट्सअप बिझनेस अकाउंटद्वारे ग्राहकांशी संपर्क साधला जात असल्याचे निष्पन्न झालेत। महिलांचे फोटो पाठवून व्यवहार निश्चित केले जात असल्याची माहिती मिळाली आहे। आरोपींच्या मोबाईलमधून मोठ्या प्रमाणात छायाचित्रे तसेच डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले असून व्हॉट्सअप चॅट्स, आर्थिक व्यवहार आणि संपर्क यादींची तपासणी सुरू आहे। या प्रकरणात आणखी काही रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून काही संशयित व्यक्तींची पडताळणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। देह व्यवसायाच्या या संघटित रॅकेटचा तपास आता अधिक व्यापक होत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। तसेच या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्ती आणि संभाव्य नेटवर्कचा शोध घेण्याकरिता पोलीस डिजिटल आणि आर्थिक पुराव्यांची कसून तपासणी करीत आहेत।